1880 मध्ये एक घटना तिथे आपल्याला घडताना दिसते. म्हणजे एकीकडे बिडेवाडा आहे आणि त्या समोर आत्ता फरासखाना आहे. फरासखानाच्या इथे एक हौद आणून ठेवलेला आहे आणि तो हौद म्हणजे दोन्ही गोष्टी स्त्रियांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाच्या महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बिडेवाडा साक्षीदार आहे स्त्री शिक्षणाचा, पण त्याच बिडेवाड्याच्या समोर आज तो एक हौद ज्याला बाहुलीचा हौद पुण्यामध्ये म्हटलं जातं. आणि 1880 मध्ये काशीबाई विश्राम घोले म्हणजे डॉक्टर विश्रामरामजी घोले यांची मुलगी ही शिकते. आता विश्रामरामजी घोले हे गवळी समाज म्हणजे बहुजन आहेत, मधल्या जातीतले आहेत. आणि खरं डॉक्टर विश्रामरामजी घोले जे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते, ज्यांनी अनेक पुस्तकं शेतीवर आरोग्यावर लिहिलेली आहेत, हवा पाणी वगैरे नावाचं पुस्तकं, त्यांच्या घरामध्ये हा प्रसंग घडतो. काशीबाई शिकायला लागते तेव्हा घरातल्या लोकांना घाबरवलं जातं, कारण बाई शिकली, मुलगी शिकली तर धर्म बुडतो, बाई शिकली तर तिचा नवरा मरतो, म्हणजे अन्नाच्या आळ्या होतील वगैरे. ही भीती धर्मानं सांगितली म्हणून खूप डेंजर, म्हणून तर विद्रोह होत नव्हता, नसायचा. ज्याला वाट मोकळी फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी करून दिली. काशीबाई शिकते म्हणून तिच्या अन्नामध्ये काचा कुटून टाकल्यात आणि ते खाऊन ती मेलेली आहे. म्हणजे शिक्षणासाठी एक बहुजन मुलीचा बळी त्याच बुधवार पेठेमध्ये आपल्याला गेलेला दिसतो. त्याच बुधवार पेठेमध्ये विश्रामरामजींचं घर होतं. मग आपल्या मुलीच्या स्मरणार्थ त्यांनी तो बाहुलीचा हौद बांधला आणि तो हौदही खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यावर कारंजं पाणी तर आहेच आणि दगडाने कोरलेलं एक पुस्तक आहे उघडलेलं. सत्यशोधकांना ज्ञानाचं महत्त्व फारच त्या काळात वाटत होतं. जे फुले म्हणत होते विद्येविना मती गेली, ती कृती प्रत्येक सत्यशोधकामध्ये दिसते. आणि उघडलेल्या संगमरवरी पुस्तकावर ते लिहिलं आहे की काशीबाईच्या स्मरणार्थ हा हौद बांधलेला आहे. तर हा ज्ञानाचा संघर्ष त्या बुधवार पेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला.